नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जस्ट टेक क्लिक यूट्यूब चॅनल। कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला फोटो आणि सिग्नेचरची आवश्यकता असते आणि ते देखील परफेक्ट साईजमध्ये पाहिजे असतं। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोटो आणि सिग्नेचर डायमेन्शन, साईज आणि DPI मध्ये कसं रिसाईज करायचं। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वात आधी प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च ॲपमध्ये फोटो रिसाईज इन KB असं सर्च करायचं आहे। फोटो रिसाईज इन KB सर्च केल्यानंतर 5 नंबरचं जे ॲप्लिकेशन आहे रिसाईज इमेज इन KB अँड MB, ह्या ॲप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। तर मी हे ॲप्लिकेशन ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे। तर इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनला ओपन करा। ओपन केल्यानंतर सिलेक्ट फोटो याच्यावर क्लिक करा। सिलेक्ट फोटो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो फोटो रिसाईज करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल साईज दिसेल 319 बाय 410 ची साईज आहे 68.91 KB। याला रिसाईज कसं करायचं तर त्यासाठी खाली रिसाईज हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। रिसाईज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे क्वालिटी आणि साईज दिसेल, इथे साईजवर क्लिक करा। साईजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती KB मध्ये तो फोटो पाहिजे आहे साईज एंटर केल्यानंतर आपल्याला रिझोल्यूशन दिसेल। मेंटेन ॲस्पेक्ट रेशिओ ही टिक काढून घ्या। ही टिक काढल्यानंतर आपल्याला किती बाय किती पिक्सेलमध्ये फोटो बनवायचा आहे। पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी किंवा कोणतेही ऑनलाईन दाखले काढण्यासाठी 160 बाय 200 पिक्सेल या साईजमध्ये फोटो लागतो, तोही 20 KBच्या आत। साईज आणि पिक्सेल एंटर केल्यानंतर इथे कन्फर्म बटन दिसेल, त्या कन्फर्म बटन याच्यावर क्लिक करा। कन्फर्म बटन याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉम्प्रेस झालेला फोटो दिसेल। त्याच्यासमोर आपण 160 बाय 200 पिक्सेल हे सेट केलं होतं आणि 20 KB म्हणजेच 20 KBच्या आत आपल्याला तो फोटो तयार झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फोटो रिसाईज करू शकता। फोटो रिसाईज झाल्यानंतर इथे खाली सेव्ह बटन दिसेल, सेव्ह बटन फोटो रिसाईज केल्यानंतर आपल्याला जर सिग्नेचर रिसाईज करायचं असेल तर सेम प्रोसेस म्हणजे सिलेक्ट फोटो याच्यावर जाऊन आपण आपली सिग्नेचर निवडून घ्या। सिग्नेचर निवडल्यानंतर इथे सिग्नेचरची साईज आणि सिग्नेचरचं डायमेन्शन दिसेल। रिसाईज या बटनवर क्लिक करा। रिसाईज या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण कॉम्प्रेस केलेली सिग्नेचर आपल्या बाजूला दिसेल। नंतर सिग्नेचरची साईज झाल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा। अशा प्रकारे हे मोबाईल ॲप्लिकेशन वापरून तुम्ही तुमचा फोटो, सिग्नेचर, कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हे रिसाईज करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।